मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ज्या पद्धतीने राज्यभर अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसाने अनेक पूल उद्ध्वस्त झाले ते आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच यावरून असं लक्षात येतं की ते काम किती दर्जाहीन आहे यावरून आपल्याला लक्षात येत आहे. ज्या पद्धतीने मिसिंग लिंक कोसळला, त्यानंतर नांदेडमधील एक पूल आणि आज मी छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवरती आहे. या ठिकाणी देखील रोडचं काम चालू होतं. या रस्त्याचं काम चालू असतानाच या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे की हा पूल पहिल्याच पावसामध्ये कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणीचं 65 किलोमीटरचं जे अंतर आहे, या पार करण्यासाठी लोकांना जे आहे तर रस्ते येण्या जाण्यासाठी फक्त सिंगल रस्ता होता. त्यामुळे कुठेतरी या रस्त्याची मागणी होती. अनेक दिवसापासून आंदोलन झाले, अनेक वेळेस भूमिपूजन झालं. मात्र कुठेतरी आता ही रस्त्याचा जो तिढा आहे सुटल्याचा आपल्याला जनतेच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या होत्या आणि कुठेतरी आता हा पैठण ते छत्रपती संभाजीनगर हा सुखकर प्रवास होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आपण पाहू शकतो की पहिल्याच पावसामध्ये बिडकीन परिसरामध्ये या ठिकाणी हा जो पूल बांधण्यात आला होता, हा पूल पहिल्याच पावसामध्ये त्याचा एक भाग कोसळलेला आहे आणि किती दर्जाहीन काम आहे ह्यावरून आपल्याला दिसत होते. विशेष बाब म्हणजे हद तर अशी झाली आहे की ह्या रस्त्याचं अजून उद्घाटनही झालं नाही. या रस्त्याने वाहतूक देखील सुरळीत केली नाही, या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली बी नाही, तोच हा पूल कोसळलेला आहे. एकीकडे नितीन गडकरी जपान, अमेरिका या रस्त्यासोबत आपले रस्त्याची तुलना करत आहे. मात्र राज्यामध्ये जे काही अति निष्कृष दर्जाचे जे कामं झालेले आहेत, मात्र याला उत्तर कोण देणार आहे? कारण की हजारो लाखो करोड रुपये खर्च करून हे पूल बनवण्यात आलेले होते. मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की अजून या रस्त्याचं उद्घाटन झालं नाही, या रस्त्यावर वाहतूक देखील सुरू झालेली नाही. तरी देखील या पुलाने आपण पाहिलं की हा पूल पूर्णतः कोसळलेला आहे. त्याचा एक भाग या ठिकाणी कोसळलेला आहे. यावरून रस्त्याचे कामं किती सुरळीत आहेत आणि जे काही ठेके दिले जात होते, टक्केवारीचे जे प्रमाण विधानसभेमध्ये ते प्रश्न गाजले होते, यावरूनच लक्षात येते की टक्केवारीच्या नादामध्ये मात्र जनतेची भावनाशी, जनतेची जीवाशी खेळ करण्याचे काम राजकारणी करतात का, हे ठेकेदार करतात का, असा प्रश्न देखील आता सर्व महाराष्ट्राला पडला तर आपल्याला पाहायला मिळतंय. संजय आहेर, LS मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.